welcome to my YouTube channel. And in this video we can see how to print a solid rectangle. Okay, how to get a solid rectangle. ठीक आहे, तर बघूयात आपण की how to print a solid rectangle. तुम्ही इथे बघू शकता our rectangle is here. ठीक आहे, there are 4 lines are there in this rectangle. ठीक आहे, तुम्ही इथे बघू शकता तुमच्या स्क्रीनवर. ओके, यामध्ये 4 रो आणि 5 कॉलम असं घेतलेलं आहे. ठीक आहे, there are 4 row and 5 columns are there in this solid rectangle. This is our solid rectangle. So now how to you have to put a question that how we can print this. Okay, so let's say that's why we can write this video. Okay, so here तर ते आउटपुट करायसाठी आपल्याला इथे कोड लिहावा लागेल. ठीक आहे, तर फर्स्ट ऑफ ऑल आय कॉमेंट दिस कोड. ओके ओके ठीक आहे ठीक आहे. सो नाउ वी क्रिएट अ पर्टिक्युलर कोड टू प्रिंट अ solid rectangle. Okay, print a solid rectangle. Okay, so my dear friends, so in this first of all we need to create a class. Okay, पहले आपण एक क्लास बनवूया, पब्लिक क्लास. आपल्या क्लासचं नाव राहील पॅटर्न्स. ओके, त्यानंतर ओपन ब्रॅकेट, देन वी हॅव अ मेन मेथड. ओके, द public static void main. Okay, and then string args, and here the square bracket. Sorry, my bad. Okay, and just click enter and open the square curly bracket. Okay, and in this the our logic. ठीक आहे, यामध्ये आपल्या प्रोग्रामचं जे पर्टिक्युलर लॉजिक आहे ते इथे डिफाईन आहे. ठीक आहे, तर आपल्याला आपला जो सॉलिड रेक्टँगल आहे तर प्रिंट करायसाठी आपल्याला त्याला तुम्ही पाहिलं की त्यामध्ये रो आणि कॉलम्स आहे. ठीक आहे, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ रो अँड कॉलम. ठीक आहे, तर त्यासाठी फर्स्ट आपल्याला एक रो आणि एक कॉलम घ्यावा लागेल. ठीक आहे, इंट रो इज इक्वल्स टू 5. लेट्स से वी कॅन गेट अ 5, and then int columns is equals to 5 also, and then here. ठीक आहे, तर आपल्याला काय येते, एक रो घेतला आणि कॉलम घेतला, तर त्या रोला आणि कॉलमला आपल्याला प्रिंट करायचं आहे ना, त्याला आपण कसं रिपीटेड प्रिंट करू ना, बिकॉज आपल्याकडे एक स्टार आहे, पण तो स्टार रिपीटेडली आपण प्रिंट करू सॉलिड रेक्टँगल बनवण्यासाठी. ठीक आहे, तर तो स्टार प्रिंट करण्यासाठी आपल्याला एक लूप लागेल. ठीक आहे, दॅट्स वाय वी कॅन यूज हिअर द फॉर लूप. ओके, for loop, open bracket, int I is equals to, we can get here 0, sorry we can get here 1. Okay, then I हा कधीपर्यंत प्रिंट होईल, I is equals to 0 1 पासून तर I च्या लेंथ पर्यंत. ठीक आहे, म्हणजे I is less than equals to रो. जेव्हापर्यंत रोची व्हॅल्यू म्हणजे जी आपल्याकडे 5 आहे तेव्हापर्यंत तो लूप रन करेल. ठीक आहे, ओके, त्यानंतर I प्लस प्लस, देन we go to that particular loop, and here आता हे काय आपलं आउटर लूप कशासाठी, रो साठी. सो सेम लाईक ॲज आपल्याला लागेल वी नीड टू क्रिएट अनदर फॉर लूप फॉर द कॉलम. ओके, फॉर प्रिंट द कॉलम. सो दॅट्स वाय वी कॅन क्रिएट हिअर लूप. आता आपल्याला इथे क्रिएट लूप बनवायला लागेल ज्यामध्ये आपण कॉलम प्रिंट करणार. ठीक आहे, तर जे इक्वल्स टू 1 वी कॅन गेट हिअर जे फॉर दॅट पर्टिक्युलर कॉलम. ओके, इक्वल्स टू 1, देन जे इज लेस दॅन इक्वल्स टू कॉलम, and then j increment plus plus. Okay, there is open bracket, and here we need to print our star. Okay, that's why we can write here system dot out dot print ln. Okay, we can write here that particular output line and then print here our star. Okay, so this is our program for printing a solid rectangle. So we can start on run button for checking the program particular. So here you can see that our star is not printing in a particular rectangle way. Okay, so that's why what is the problem here. Okay, तर त्यासाठी आपल्याला इथे एक पर्टिक्युलर लाईन प्रिंट करायची. वाय, कारण बिकॉज आपण आपल्या आउटपुटमध्ये पाहिलं की स्टार जे आहे ते 1 by 1 नेक्स्ट लाईनमध्ये प्रिंट होत आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला इथे एक लाईन लिहावं लागेल. ती म्हणजे अशी की सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंट एल, तीच आपली लाईन. ओके, and then here is a line, and then run one side. Okay,
ओके, तरी पण आपला प्रोग्राम एका लाईनमध्ये नाही आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला एक सांगतो, इथं मेन म्हणजे बघा, इथे काय लिहिलं आहे, एल एन. एल एन मीन्स वॉट, नेक्स्ट लाईन. नेक्स्ट लाईन म्हणजे तो स्टार जो आहे तो एका लाईनला सोडून दुसऱ्या लाईनमध्ये प्रिंट होईल डायरेक्ट. बट आपल्याला काय करायचं, सॉलिड रेक्टँगल प्रिंट करायचं आहे. तर तो स्टार जो आहे, हा जो आपला स्टार आहे, हा एका एक 1 बाय 1 लाईनमध्ये प्रिंट नाही झाला पाहिजे. एका पर्टिक्युलर वेमध्ये, जसं एक सॉलिड रेक्टँगल बनवायचं आपल्याला, तर त्याच्या सॉलिड रेक्टँगलच्या हिशोबाने तो व्यवस्थित प्रिंट झाला पाहिजे. ठीक आहे. सो दॅट्स वाय वी कॅन राईट हिअर, we can see that here we can write only print, not print ln. Ln means the next line, it goes to the next line. Okay, so now we can check here our program is run or not. So until you can see that here a problem, because our star is printing in this way, but we need a in a solid rectangle, that's 5 row and 5 column. So that's why we can write here, so we can delete this line. Okay, and this print on this outer loop. Okay, so now if we run the program, our solid rectangle is here. Okay, you can see that on your screen. This is our output, our solid rectangle. So okay, so in this video we will see that how we can print a solid rectangle using a pattern in the star pattern. Okay, so this is all about how you can print. So try to understand or get a screenshot of this particular code and try from yourself. And if you like this video, then please if you like this video, then please tap on like button and share to your friends, and don't forget to subscribe my YouTube channel. Okay, so bye.